जय महाराष्ट्र। माझी गद्दार खासदारांना विनंती आहे, माझे जुने व्हिडिओ पोस्ट करण्यापेक्षा 14 तारखेला जी प्रेस तुम्ही घेतलात त्या प्रेस बद्दल उत्तर द्या आणि लोकांची दिशाभूल करणं थांबवा। तुम्ही उद्धव साहेबाला आम्हाला सर्वांना फसवलं, गद्दारी केलीत आणि आता आमचे जुने व्हिडिओ टाकून जे तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं बनवायला, त्या तात्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही कुठलाही विकास केला नाही, कोणतेही फंड दिला नाही आणि आता खोट्या गप्पा भूलथापा मारून लोकांची दिशाभूल करायला। खरं तर आदरणीय उद्धव साहेबांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील सगळ्या शिवसैनिकांनी जीवाची लाई करून तुम्हाला निवडून आणलं, कमी पैशात निवडून आणलं। त्या गोष्टीवर उत्तर देण्यापेक्षा तुम्ही आमचे जुने व्हिडिओ टाकत आहात। खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आपण जनतेला आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला याचं उत्तर द्या की तुम्ही गद्दारी का केलात। तुम्हाला महाविकास आघाडीकडून तुमच्या मुलाला उभं केलं असताना तुम्ही 3-4 दिवस कुठे गायब होतात? तुम्ही कोणाकडून पैसे घेतलात, किती पैसे घेतलात याचं उत्तर द्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही गद्दारी केल्याच्या नंतर तुमच्या ज्या व्हिडिओ झाले त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही तुमचा कॉमेंट बॉक्स सुरू करा, म्हणजे तुम्हाला लोकांच्या लोकभावना कळतील आणि विनाकारण बाकीच्या गोष्टीकडे जाऊ नका। तुम्ही गद्दारी केला, तुम्ही गद्दार आहात आणि याचे तुम्हाला फळ भोगावे लागतील। निश्चितच याचे फळ शिवसैनिक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत। या हिंगोली जिल्ह्यातले शिवसैनिक कोणत्याच गद्दाराला सोडत नाहीत, तुम्हालाही सोडणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र।